नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947 म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासंबंधीचा जो 1947चा कायदा आहे तो बघणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947. तर एकंदरीतच हा आता क्राऊन रूलमधला शेवटचा कायदा आहे. आपण सर्व 1773 पासून म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टपासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत 1947 सर्व ॲक्ट आता इथं संपत आहेत आणि अख्खी सिरीज जी आहे ती इथं संपणार आहे. हे शेवटचं लेक्चर तिच्यातलं. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथंही फॉलो करू शकता. तर बघूयात इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947 आणि त्याचे महत्त्वाचे पैलू काय आहेत. इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ऑफ 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. याच्यामध्ये स्पष्ट झालं की भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी. आणि एकंदरीतच ही सगळी सुरुवात जी होते ती फेब्रुवारी 1947. फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटिश PM जे होते तत्कालीन, त्यांचं नाव होतं क्लेमेंट ॲटली. ओके, आता ह्या क्लेमेंट ॲटलीनी हे आपल्याला क्लिअर केलं की भारत जो आहे तो जून 30 म्हणजे 13 जून 1948 मध्ये आम्ही स्वातंत्र्य देऊ भारताला, असं हे ब्रिटिश PM क्लेमेंट ॲटली म्हटले होते आणि ब्रिटिश रूल भारतातला संपणार. पण तत्पूर्वी मग ज्यावेळेस ही घोषणा झाली होती फेब्रुवारी 1947 मध्ये. जशी ही घोषणा झाली तसं आता मुस्लिम लीग पुढं आलं आणि मुस्लिम लीगनी काय केलं, मुस्लिम लीगनी पार्टिशनसाठी डिमांड करायला सुरुवात केली. मग ते फार ना की बाबा आता भारताला स्वातंत्र्य मिळतच आहे, तर या केसमध्ये आता मुस्लिम लीग जे होतं की ते पार्टिशनसाठी समोर आले की आम्हाला आमचं स्वतंत्र मुस्लिम नेशन पाहिजे. तर हा मुद्दा सुरू झाला. मग 3 जून 1947 ना, 3 जून 1947, आता ही तारीख खूपच महत्त्वाची आहे. तर या दिवशी ब्रिटिश सरकारने एक क्लिअर केलं की जी काही कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे आपली, ओके, तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काय करत होती, संविधान बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली 1947, ओके, 1946 है ना, असेंब्ली ऑफ इंडिया यांच्याद्वारे जे काही संविधान तयार होणार आहे ते ज्या लोकांना ॲक्सेप्ट नसेल त्यांना लागू होणार नाही. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली जी होती तिने जे काही संविधान तयार करेल तर ते संविधान म्हणजे ती राज्यघटना ज्या कुणाला मान्य करायची नाही त्यांना त्या देशातल्या भागाला म्हणजे भारतातल्या एकंदर त्या भागाला ती लागू होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या जर XYZ हे 3 राज्य म्हटले किंवा 3 प्रांत म्हटले की आम्हाला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जी होती की त्यांनी संविधान सभेने बनवलेली राज्यघटना मान्य नाही तर ती त्यांना लागू होणार नाही, असं 3 जूनला ब्रिटिश सरकारने क्लिअर केलं. आता ह्याच दिवशी दुसरा एक मुद्दा झाला, तो म्हणजे काय की लॉर्ड माउंटबेटन हा त्या तत्कालीन भारताचा जो व्हाईसरॉय होता, लॉर्ड माउंटबेटन. ओके, सो लॉर्ड माउंटबेटननी त्याची जी योजना होती एकंदरच ती समोर आणली 3 जूनलाच. म्हणून याला 3 जून प्लॅन असं पण म्हटलं जातं बघा. आता लॉर्ड माउंटबॅटन हा जो होता तो लास्ट व्हाईसरॉय आपला, ओके, हा व्हाईसरॉय होता आणि एकंदरीतच यांनी 3 जूनचा प्लॅन आणला. आणि हा प्लॅन काय होता, 3 जूनचा प्लॅन ज्याला माउंटबॅटन प्लॅनसुद्धा म्हटलं जातं, माउंटबॅटनची योजना किंवा 3 जून प्लॅन म्हटला जातो. तर ही जी योजना होती ती होती पार्टिशन संबंधीची योजना, हा ना, कारण कुणी ऐकायला तयार नाही. इकडं परिस्थिती तशी होती तत्कालीन. बघा आजच्या याच्यामध्ये बरेचसे आरोप प्रत्यारोप होतात, है ना, यांनी असं केलं त्यांनी तसं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, तत्कालीन परिस्थिती आणि त्या सगळ्या गोष्टी तिच्यातून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, है ना. 2020 त्याचं विश्लेषण आपण आजच्या याच्याने अँगलनी करतो. 1947 मधली 46 मधली तत्कालीन परिस्थिती काय होती हे गणित वेगळं आहे. या सगळ्या गोष्टी आपण थोडं समजून घेणं आणि मगच तिच्यावर कमेंट करणं एक क्रिटिकली हा फार महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आता हा जो होता की माउंटबेटन प्लॅन, मग माउंटबेटन प्लॅननी सांगितलं की 2 नव राष्ट्र निर्माण होणार, है ना, मग ती भारत पाकिस्तान, है ना. तर ते माउंटबेटन प्लॅननुसार आलं होतं आणि हा माउंटबेटन प्लॅन काँग्रेस ॲज वेल ॲज मुस्लिम लीग दोघांना ॲक्सेप्टेबल होता, ओके. आणि त्याच्यानुसारच मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अस्तित्वात आला. आणि हिच्यामध्ये जे होतं की कुठली पदं रद्द झाली तर 2 महत्त्वाची पदं रद्द झालीत बघा. एक तर व्हाईसरॉयचं जे पद होतं, हा ना, आणि दुसरं जे होतं
ते म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट जे होतं, म्हणजे भारत मंत्री. तर ही दोन्ही पदं जी आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि व्हायसरॉय, ही दोन्ही पदं जी आहेत ती ॲबॉलिस्ड झाली, हा ना, म्हणजे नष्ट करण्यात आली ही दोघी पदं. मग आता त्याच्या जागी काय आलं, तर त्याच्या जागी जे आलं की व्हायसरॉयच्या जागी पद जे आलं ते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं हे पद आलं. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया तर फर्स्ट कोण आहे, मग परत तेच लॉर्ड माउंटबॅटन. ओके. आणि मग तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होते. ओके. सो पहिले जे आहेत ते लॉर्ड माउंटबॅटन, पण पहिले भारतीय कोण होते ते तुम्ही मला सांगणार आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता हे सेक्रेटरी ऑफ स्टेटचं जे ऑफिस होतं किंवा हे पद होतं हे रद्द करण्यात आलं. आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट किंवा भारत मंत्री याची जी काही फंक्शन्स होती, जिची जी कार्य होती ती कुणाकडे गेली, तर ती कॉमनवेल्थ अफेअरकडे देण्यात आली. ओके. कॉमनवेल्थ अफेअर जे होते त्यांना फंक्शन्स जे होते या सेक्रेटरी ऑफ स्टेटचे फंक्शन्स, तर ते यांना देण्यात आले. तर हे MCQसाठी खूप महत्त्वाचं आहे. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्या गोष्टी नेहमी विचारल्या जातात, तर ते एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता हिच्यात डिक्लेअर केलं गेलं की 15 ऑगस्ट 1947 47, हा ना, या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळणार आणि भारत एक सार्वभौम स्टेट म्हणून 15 ऑगस्ट 1947 पासून या जगामध्ये त्याचं अस्तित्व असणार आहे. ओके. हिच्यामध्येच दोन महत्त्वाच्या गोष्टी दिल्या गेल्या की पार्टिशन. आता पार्टिशन ऑफ इंडिया होणार होतं. आता पार्टिशन काय आहे ना, फाळणी होणार होती आणि तिच्यामधून दोन राष्ट्र, एक जे आहे ते म्हणजे आपला भारत देश आणि दुसरं जे आहे ते म्हणजे पाकिस्तान. तर ह्या दोन देश तिच्यातून अस्तित्वात येणार होते. ओके. पार्टिशनमधून. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की ब्रिटिश कॉमनवेल्थ जे होतं. आता बघा, ब्रिटिश कॉमनवेल्थ ही जी कन्सेप्ट आहे की ब्रिटिशांनी जिथं जिथं कॉलोनियल हे होतं सगळं, वसाहतीचं राज्य होतं आणि ब्रिटिश कॉलनीज जिथं होत्या, तर ते सगळे जे राज्य आहेत ते या कॉमनवेल्थमध्ये आहेत. मग तुम्ही कॉमनवेल्थची मेंबरशिप आयदर घेऊ शकता, आयदर आहे ना, तुम्ही मेंबर बनू शकता किंवा तुम्ही तिच्यातून बाहेर पडू शकता. या दोन्ही गोष्टी इथं ॲक्सेप्टेबल होत्या. आता याच्यामध्ये काय होतं की कॉमनवेल्थच्या याच्यामध्ये जे आहे की हेड क्वीनला मानलं जातं वगैरे, पण भारत पण मेंबर आहे, परंतु भारताने स्वतःची जी सार्वभौमत्व आहे ते टिकवलं आहे. ओके. म्हणजे ते चेंजेस करून घेतलेलं आहे. राणीला आपण हेड वगैरे मानत नाही, आपण आपले निर्णय घेतो, ते चेंजेस घेऊन आपण कॉमनवेल्थचे सदस्य आहोत, ते पण एक लक्षात ठेवा. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की मग ब्रिटननी हे पण क्लिअर केलं की ब्रिटिश पार्लियामेंट जी आहे, ओके, किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट जी आहे त्यांची जबाबदारी आता इथून पुढं नसणार आहे. आफ्टर 15 ऑगस्ट 1947, हा ना, रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे की कुठल्याही कायद्यांसंबंधीची ती ब्रिटिश गव्हर्नमेंटची नसणार आहे. तर हे फार क्लिअर त्यांनी केलं होतं. ओके. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. मग ती रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची असेल, मग ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तान त्यांची ती असणार आहे. ओके. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट यांनी केली की तुम्ही संविधान सभा ज्या होत्या, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान सभा, मग या संविधान सभा ज्या आहेत की भारत आणि पाक दोघांसाठी, तर त्यांनी ते स्वतःचं संविधान निर्माण करावं. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातला होता, हा ना, की दोन्ही डोमिनियन जे असतील की ते स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन बनवू शकतात आणि ते स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर ते लागू करू शकतात. आणि त्यामुळं जे काही ब्रिटिश सरकारचे कायदे होते, म्हणजे ब्रिटिश सरकारचे जे काही कायदे असतील, म्हणजे ॲक्ट्स असतील, कुठले लॉ असतील, तर हे रिपील तुम्ही करू शकता. म्हणजे याच्यामध्ये चेंजेस करू शकता, काढून टाकू शकता, कारण स्वतःची संविधान सभा, स्वतःची सिस्टीम इथून वर्क होणार होती. तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की एकंदरीतच 15 ऑगस्ट 47 नंतर कुठलाही ब्रिटिश कायदा आणि ब्रिटिश गोष्टी या लागू होणार नव्हत्या. म्हणजे हे त्या ओघाने झालं, तुम्ही स्वातंत्र्य मिळतं आहे तुम्हाला म्हटल्यानंतर, तर ती एक महत्त्वाची गोष्ट होती. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे काही प्रिन्सली स्टेट होते बघा, प्रिन्सली स्टेट, आणि त्याच्याबरोबरच म्हणजे जे होते की ट्रायबल एरिया, आदिवासी एरिया जे काय होते, तर ते है ना, ट्रायबल एरिया यांच्याबरोबर ज्या काही ट्रीटी केलेल्या होत्या, ओके, कुणी केलेल्या होत्या, ह्या ब्रिटिश सरकारने केलेल्या होत्या, है ना, बिफोर 1947. म्हणजे एकंदरच सगळं जे काही कॉलोनियल हे होतं, तर तिच्यामध्ये जे प्रिन्सली स्टेट्स होते किंवा जे काही आदिवासी क्षेत्र होते. आता प्रिन्सली स्टेट म्हणजे कोण, तर संस्थानं वेगवेगळी, ओके. तर
प्रिन्सली स्टेट म्हणजे संस्थान आहे आणि हे ट्रायबल म्हणजे आदिवासी एरिया. तर यांच्यावरचं जे काही ब्रिटिश पॅरामाउंटसी होतं की ब्रिटिश संस्थानाचे अधिकार जे होते ते पण रद्द करण्यात आले. तर याला काय म्हटलं होतं, लॅप्स ऑफ ब्रिटिश पॅरामाउंटसी. तर हे लक्षात ठेवा, लॅप्स ऑफ ब्रिटिश पॅरामाउंटसी. ओके, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे MCQ करता. म्हणजे काय, त्याच्यावरचे जे काही अधिकार होते ब्रिटिशांचे ते नष्ट झाले, दॅट्स इट, एवढंच याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा होता की इंडियन प्रिन्सली स्टेटच्या बाबतीमध्ये, म्हणजे आता ही जी प्रिन्सली स्टेट होती किंवा संस्थानं होती यांच्याबद्दल काय होतं, 1947चा कायदा काय सांगतो, तर 1947चा ॲक्ट सांगतो की प्रिन्सली स्टेटकडं 3 ऑप्शन आहे. आयदर दे कॅन जॉईन इंडिया, भारताला जॉईन करा, आयदर जॉईन पाकिस्तान ऑर रिमेन इंडिपेंडंट. म्हणून नंतर बराचसा आपला घाम निघालेला आहे की एक एक प्रिन्सली स्टेट, मग पाकिस्तानने पण कंबर कसली होती, ते पण प्रिन्सली स्टेट जास्तीत जास्त पाकिस्तानमध्ये कशा पद्धतीने येतील याच्यासाठी प्रयत्नरत होते. भारत पण होता आणि माउंटबेटननी पण नंतरच्या काळामध्ये आपल्याला थोडंसं फेवर तिच्यात केलेलं आहे. जर तुम्ही पोस्ट इंडिपेंडन्स बघितलं तर तिच्यात तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. आणि एकंदरीतच दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती 1935चा कायदा. ओके, 1935च्या कायद्यानुसार तुम्ही गव्हर्नमेंट करा, म्हणजे जे काही आहे कायद्यानुसार जे आहे ते प्रशासन राहील, गव्हर्नन्स राहील, जोपर्यंत तुम्ही स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन किंवा एक नवीन प्रणाली प्रॉपरली अस्तित्वात आणत नाही तोपर्यंत. म्हणजे 1947 नंतर काम जे काही चालणार आहे तर ते 1935च्या कायद्याने काम करा, पण जोपर्यंत तुमची स्वतःची एक प्रॉपर कॉन्स्टिट्यूशन आणि सिस्टीम उभी राहत नाही तोपर्यंत. अशा मुद्द्याचा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता, ही तरतूद होती. आणि याच्यामध्ये बदल करू शकत होते, म्हणजे उद्या जर वाटलं की 1947च्या कायद्यामध्ये तुम्हाला बदल अपेक्षित आहे तर ऑब्वियसली तुम्ही ते चेंजेस करू शकत होता. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती या सर्व याच्यामध्ये की ब्रिटिश मोनार्च. ओके, म्हणजे ब्रिटिश सम्राट जो काही होता त्या ब्रिटिश सम्राटाचे नकाराधिकार जे काही होते, ओके, तर ते सगळं काढून घेण्यात आलेले होते. नकाराधिकार म्हणजे काय, तर इन केस ऑफ राईट टू वेटो बिल्स, म्हणजे एखादं बिल आहे ना, तर त्याला नकाराधिकार वापरायचा. वेटो पॉवर तुम्हाला माहीत आहे, आजच्या याच्यामध्ये आपण बऱ्याचदा चर्चेला घेतो. WHOच्या बाबतीत, सिक्युरिटी काउन्सिलच्या बाबतीमध्ये, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या बाबतीमध्ये नकाराधिकार चर्चेला असतो. त्याच्यानंतर राईट टू वेटो बिल्स, मग त्याच्यानंतर रिझर्वेशन ऑफ बिल आहे ना, तर हे पण आहे की रिझर्वेशन ऑफ बिल्स आहे. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की इन केस बाकीच्या सगळ्या गोष्टी बिलच्या बाबतीमध्ये. आता हे सगळ्यात महत्त्वाचे जे अधिकार होते, मग हे सगळे अधिकार कुणाला दिले गेले, तर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला हा अधिकार दिला गेला. गव्हर्नर जनरल जो होता त्याला त्या पॉवर दिल्या गेल्या की ते ना इन द नेम ऑफ मेजेस्टी ह्या गोष्टी करतील. पण ब्रिटिश मोनार्चचे जे सगळे अधिकार होते ते काढून घेण्यात आले होते ना, तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की गव्हर्नर जनरल, ओके, आणि जे काही प्रोव्हिन्शियल गव्हर्नर्स होते, म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया अँड प्रोव्हिन्शियल गव्हर्नर्स, प्रांतांचे जे गव्हर्नर होते त्यांच्याबद्दल एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. ती म्हणजे काय की यांना घटनात्मक राष्ट्रप्रमुख बनवलं गेलं. तर हे एक महत्त्वाचं होतं. गव्हर्नर जनरल आणि प्रोव्हिन्शियल गव्हर्नर कॉन्स्टिट्यूशनल हेड बनले आहेत. ओके, कॉन्स्टिट्यूशनल पण नॉमिनल, जसा आज प्रेसिडेंट तुम्ही बघता की नॉमिनल आहे ना, नॉमिनल हेड्स यांना बनवलं गेलं. तर तेही एक महत्त्वाचं आहे. ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती की त्यांची जी काही ॲक्शन असेल ती कशाच्या बेसिसवर, म्हणजे कुठली कृती तुम्हाला करायची असेल तर ती ऑन द बेसिस ऑफ कॉन्सिल ऑफ मिनिस्टर्स. ओके, म्हणजे मंत्रिमंडळ जसं सांगणार तसं तुम्हाला करायचं. तुम्ही आजच्या डेटमध्ये हे राज्यपाल प्रेसिडेंटच्या याच्यात हे बघू शकता. तर हे एक खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे होतं की जे काही टायटल होतं इम्परर ऑफ इंडिया ते ड्रॉप करण्यात आलं ना, म्हणजे जे काही राजाची हे होती, सत्ता होती, त्याचं साम्राज्य होतं इम्परर ऑफ इंडिया, तर हे जे टायटल होतं ते ड्रॉप करण्यात आलं ना. तर ती एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. कारण हे जे टायटल होतं ते कशातून होतं की म्हणजे इंग्रजांचा जो सम्राट आहे त्याच्या किताबातून भारताचा सम्राट हा शब्द जो आहे
तो शब्द जो आहे भारताचा सम्राट तो काढून टाकण्यात आला. तर हे एक महत्त्वाचं लक्षात घ्या, कारण 1947 नंतर त्यांची कुठली अधिकार नव्हते आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. तर हे एक महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. सिव्हिल सर्व्हिस म्हणजे नागरिक सेवा ज्या होत्या याची रिक्रुटमेंट कोण करत होतं आधी, तर ती सेक्रेटरी है ना ऑफ स्टेट फॉर इंडिया करायचा, म्हणजे भारत मंत्री. ओके, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. तर हे काढून घेण्यात आलं, कारण हे पदच बघा, हे पदच गेलं होतं, म्हणजे आपण ॲबॉलिश केलं होतं. त्याच्यामुळे सिव्हिल सर्व्हिसची जी काही रिक्रुटमेंट अपॉइंटमेंट होती आणि ज्या काही रिझर्वेशन होतं त्या पोस्ट, त्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या हा ना, तर त्या तिथून डिस्कंटिन्यू करण्यात आल्या, की जो काही भारत मंत्री आहे त्याचा तो अधिकार काढून घेण्यात आला. तर ते एक महत्त्वाचं होतं. आणि 1947च्या आधी ज्या काही म्हणजे 15 ऑगस्ट एकंदरीतच पूर्ण जर तुम्ही विचार केला याचा, सो 15 ऑगस्ट 1947 याच्या आधी जे काही सनदी सेवेत लोक होते त्यांना त्यावेळी लागू असणारे सगळे लाभ मिळणार होते, हे पण लक्षात ठेवा. याच्या आधी जे काही सिव्हिल सर्वंट होते तर त्यांना सर्व लाभ मिळणार होते. फक्त इथून पुढे आफ्टर 15 ऑगस्ट 1947 अपॉइंटमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या इथून काढून घेण्यात आल्या होत्या. एकंदरीतच गोष्ट इतकी सिंपल आणि सरळ आहे की जे काही 1947चा कायदा आहे त्या कायद्यामध्ये तुम्ही जर गोष्टी लक्षात घेतल्या तर एक गोष्ट क्लिअर होती. माउंट बेटन 3 जूनचा जो प्लॅन आहे माउंट बेटनचा, एकतर क्लेमेंट ॲटलीने सांगितलं होतं 30 जून 1947, पण या सगळ्या गोष्टीमध्ये बघा सेकंड वर्ल्ड वॉरचा खूप मोठा रोल आहे. जे काही प्रेशर होतं, जी काही ब्रिटनची अवस्था होती तिच्यातून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि फेब्रुवारी 1947मध्ये त्यांनी 30 जून सांगितलं होतं. नंतर मुस्लिम लीग पार्टिशनसाठी गडबड करायला लागलं. मग 3 जूनला सांगितलं की बाबा जी काही संविधान सभा आहे त्याचं संविधान ज्यांना मान्य नसेल ते त्याला लागू होणार नाही. लॉर्ड माउंटबेटनचा प्लॅन आला, त्यांनी पार्टिशनचा प्लॅन टाकला आणि तिथून पुढं वायसराय सेक्रेटरी ऑफ स्टेटचं पद गेलं. वायसरायचा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, सेक्रेटरी ऑफ स्टेटचे सगळे जे फंक्शन्स होते ते कॉमनवेल्थला गेलेत. 15 ऑगस्टच्या दिवशी पार्टिशन जे झालं इंडिया पाकिस्तान आणि भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून समोर आला. ब्रिटिश कॉमनवेल्थचं मेंबर असणं किंवा नसणं या दोन्ही गोष्टी त्यांना मुभा देण्यात आली होती देशांना. ब्रिटिश गव्हर्नमेंट जे होतं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी 15 ऑगस्ट नंतर नसणार होती. ऑब्व्हियसली आपण स्वतंत्र झालो होतो. जी काही रिस्पॉन्सिबिलिटी होती ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ पाकिस्तानची वेगवेगळी असणार होती. संविधान सभा दोन्ही देशांनी बनवाव्यात आणि त्याच्यानुसार ब्रिटिश ॲक्ट वगैरे रिपील करणं, बदल करणं हे अधिकार दिले गेलेत. प्रिन्सली स्टेट आणि ट्रायबल एरियावरची जी काही ब्रिटिश पॅरामाउंटसी होती त्याच्यावरचे अधिकार होते ते काढून घेण्यात आले. त्याच्यानंतर प्रिन्सली स्टेट आयदर जॉईन इंडिया, आयदर पाकिस्तान और रिमेन इंडिपेंडंट हे याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. 1935च्या कायद्या अन्वये तुम्ही कारभार करा, तिच्यात चेंजेसही करू शकता जोपर्यंत तुमचं सगळं कॉन्स्टिट्यूशन आणि सगळ्या गोष्टी वर्क होत नाही. त्याच्यानंतर ब्रिटिश मोनार्कचे होते त्याचे राईट टू व्हेटो, सगळं रिझर्वेशन ऑफ बिल्स हे अधिकार सगळे काढून घेण्यात आले. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे त्या गोष्टी आल्यात आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो होता तो काउन्सिल ऑफ मिनिस्टर किंवा प्रोव्हिन्शियल गव्हर्नर हे नॉमिनल हेड होते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि प्रोव्हिन्शियल गव्हर्नर्स, आणि ते काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या सल्ल्यानुसार काम करणार होते. आणि जे टायटल होतं एम्परर ऑफ इंडिया, भारताचा सम्राट, हे काढून घेण्यात आलं. सिव्हिल सर्व्हिसच्या बाबतीमध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया है ना यांच्याकडून जे अपॉइंटमेंट रिझर्वेशन ऑफ पोस्ट होत्या हेही नष्ट झालं. फक्त 15 ऑगस्ट 1947च्या आधी जे सिव्हिल सर्वंट होते त्यांच्या बाबतीत गोष्टी ज्या होत्या त्यांना ते लाभ मिळणार होते. सो इथं आपली जी होती की ॲक्ट्सची सिरीज जी आहे ती आपण कंप्लीट केलेली आहे. आणि तुम्ही जो प्रतिसाद देत आहात स्पॉटलाईटला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.